तरी मी एक मागच्या एका ठिकाणी एक विषय तयार केला होता, तो थोडक्या 5 मिनिटात तुमच्याबरोबर मांडण्याचा प्रयत्न करतो. विषय असा होता अस्वस्थ तरुणाईचा की आपल्या सर्वांच्या प्रतिभेला म्हणा किंवा भविष्याला म्हणा असा स्पर्श करणारा असा विषय आहे. तर अस्वस्थ तरुणाईचे बद्दल आपण बोलत असताना प्रत्येक विषयाला आपण कधी पण त्याची कारण असं करत असताना प्रश्न विचारणे ही अत्यंत गरजेची गोष्ट मला वाटते. आणि प्रश्न विचारत असताना तरुण अस्वस्थ का आहे आणि अस्वस्थता म्हणजे तर तरुणाची अस्वस्थता खरं पाहायला गेलं तर ज्या वेळेस सामाजिक संवेदना, वैयक्तिक संवेदना, सामाजिक बांधिलकी, नीती, मूल्य, तत्व आणि आपलं भविष्य या सर्वांकडे आपण एका विवेक बुद्धीने जाणीवतेने पाहत असताना आपल्या समोरची प्रश्नांची मालिका उभी राहते. जे प्रश्न आपल्याला पडायला लागतात आणि त्या प्रश्नातून आपण जे आतून अंतःकरणातून जी आपल्याला अस्थिरता जाणवते त्यातून हा तरुण आजचा अस्थिर आहे असं मला वाटतं. कारण सगळे प्रश्नच काहींची उत्तर आहे, काहींची उत्तरे नाही आणि काही अनुत्तरित आहेत. ही तरुणांच्या अस्वस्थतेचे मला असे कारण वाटतं. आणि तरुण अस्वस्थ आहे नक्की आहे, पण त्या वेगवेगळ्या घटकांनुसार तरुणांना अस्वस्थता आहे. कारण आजची परिस्थिती अशी, आजचा समाजाचा किंवा आपल्या सामाजिक समतोलाचा भाग घेता प्रश्न पडणं या तरुणाच्या विकासाचा एक मूलभूत भाग आहे. परंतु आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रश्न पडणंच हा जर देशद्रोह ठरत असेल तर तरुणांचं भविष्य नक्कीच धोक्यात येईल याची मला पूर्ण खात्री वाटते. तर तरुणांच्या अस्वस्थतेची कारण शोधत पहिलं महत्वाचं कारण शैक्षणिक क्षेत्रात जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर तरुणांचे उज्ज्वल भविष्य हे पूर्णपणे जर कशावर अवलंबून असेल तर शैक्षणिक क्षेत्रावर. माणूस शिक्षणानेच प्रगल्भ होऊ शकतो, माणूस विचार करू शकतो, पण कोणता विचार योग्य कोणता विचार अयोग्य हे माणूस शिक्षणातून शिकू शकतो. पण मूळ मुद्दा ज्या शिक्षणातून माणसाचं भविष्य, तरुणांचं भविष्य, उज्ज्वल भविष्य आपण घडवू शकतो ते शिक्षण क्षेत्र पूर्णपणे ग्रासलेलं आहे. त्या शिक्षण क्षेत्रात मला असं वाटतं आपण जागतिक मंदी म्हणून खूप काही मिळू शकतो, पण शिक्षण क्षेत्रात जी बौद्धिक मंदी त्याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे. बौद्धिक मंदी मला म्हणायचं असं आहे तो 16व्या शतकात युरोपियन देशांमध्ये औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर आपल्याकडे त्या मागच्या कालखंडात घडून आली, पण आपल्याकडे इतक्या प्रमाणात त्या इंजिनियर लोकांचा बाजार झाला तर शिक्षण क्षेत्रातली बेकारी पूर्णपणे वाढत गेली. याला माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं कारण वाटत असेल तर शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप. कारण शिक्षण क्षेत्र हे बुद्धी प्रावीण्यवादी क्षेत्र आहे, ते विचारांवर बुद्धिवान माणसाच्या व्यक्तित्वावर काम करणारं क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप असणं हे शिक्षणाला पूर्णपणे बाधित ठरतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये सगळ्यात अस्वस्थतेचं कारण किंवा महत्त्वाची भूमिका बजावणारी गोष्ट म्हणजे आर्थिक. आपल्या देशाचे आर्थिक ध्येय धोरण हे युवकांसाठी किती पूरक आहे. आपल्या देशाचा आपल्या बाहेरील कंट्रीचा विचार करता, बाहेरील युरोपीय देशांचा विचार करता आपल्या जीडीपीच्या केवळ 1.5 ते 2% रक्कम फक्त ही शिक्षण व्यवस्थेत खर्च केली जाते, तिचं प्रमाण 3 ते 4% असेल पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहे. आज आपण शिक्षण घेत असताना, आज आपण उद्याचं भविष्य देशाचं असो किंवा आपलं असो घडवत असताना आपल्या समोर प्रश्न न सुटणारे आपलं स्वतःचं भविष्य एक तरुण म्हणून जे आपल्याला काय अशाश्वत आणि अंधकारात दिसतं हे तरुणांच्या अस्वस्थतेचं मला सर्वात मोठं कारण वाटतं. यामुळं तरुण आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत जितका स्वतःच्या आयुष्यात व्यक्तिगत जीवनात जितका अस्वस्थ आहे तितका सामाजिक जीवनात सुद्धा आहे. कारण आपले आर्थिक ध्येय धोरण हे शिक्षणासाठी किती पूरक आहे आणि त्यातले त्या देशातील युवकांसाठी किती पूरक आहे हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न वाटतो. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या जर विचार करण्यात आला तर सर्वात महत्त्वाचं कारण संधीची असमानता. जरी आपल्याला आपल्या लोकशाही व्यवस्थेने स्वातंत्र्य समता इतकी मोठमोठ्या पराकोटीची मूल्य जरी दिलेली असली तरी त्या मूल्यांची तळागाळापर्यंतची अंमलबजावणी होते का, आपल्याला संधीची समानता मिळते का. जर मला माझा वैयक्तिक मत असेल की आरक्षण ही असंधीची समानता याच्यातला विरोधाभास आपण कधी संपवणार किंवा तो कधी संपणार. बरं तो भविष्यात संपेलही, परंतु आज आपलं भविष्य घडत असताना आपण अस्वस्थ याचं काय. त्यामुळं सामाजिक व्यवस्थेत किंवा सामाजिक समाज जीवनामध्ये आपण समाजाचा एक भाग आहे. त्याच्यामुळे समाज व्यवस्था हा आपले घटक, आपण समाज व्यवस्थेचे घटक आहे. त्यामुळे सामाजिक
जी विषमता आहे, जी जाती व्यवस्था आहे, जी बेकारी आहे, त्यामुळे आपण अंधकारात आहे. कारण आज आपलं अस्तित्व, आज आपलं प्रश्न विचारण्याचा हक्क, आज आपलं व्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्णपणे धोक्यात आहे. त्यावर जर का येत असेल, जर आपलं वावरणं हे आपल्या व्यक्तित्वाला जर पूरक ठरत नसेल, तर आपण आपलं भविष्य घडवणार कसं? त्यामुळे हे सर्व गोष्टी तरुणांच्या अस्वस्थतेला कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, आज आपण येत्या काही दिवसात तुम्ही जी काही खेळ बघितले राजकीय, त्या तरुणांच्या अस्वस्थतेला एक महत्त्वाचं कारण जबाबदार आहे ते राजकीय, आणि त्याचबरोबर राजकीय दृष्टिकोनाचा अभाव. आपले राजकीय नेत्यांमधला राजकीय जो दृष्टिकोन आहे भविष्याबाबतला, त्याचा अभाव. गेल्या मागच्या 7 ते 8 दशकांपूर्वी असे नेते होते की त्यांचे दृष्टिकोनाचे, त्यांच्या विचारांचे फळ आज आपण भोगतोय. पण आज आपल्याकडे असे नेते नाही की त्यांच्या दृष्टिकोनानुसार उद्याचा भारत किंवा उद्याचं जग हे आपल्यासाठी, आपल्या पिढ्यांसाठी किंवा आत्ताच्या तरुणांसाठी योग्य संधी निर्मिती करेल. फक्त राजकारण्यांनी, विद्यार्थ्यांचा एक शिक्षण क्षेत्र आपल्या राजकारण्यांनी, राजकीय नेत्यांनी, जे की तो त्यांचं क्षेत्रच नाही, त्यांचा प्रांतच नाही, पण आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन फक्त विद्यार्थ्यांमध्ये इतकी शक्ती आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये, विद्यार्थ्यांच्या युथ पॉवर मध्ये इतकी शक्ती, जी की आपल्या जेएनयूच्या माध्यमातून आज दिसते, त्या शक्तीचा वापर केवळ झुंडीचे राजकारण, जाती व्यवस्था या सर्वांसाठी करून देशात फक्त सत्ता टिकवणे हा जर राजकीय राज्यकर्त्यांचा हेतू फक्त आपल्या अज्ञानामुळे जर सार्थ ठरत असेल, तर आपल्यातली सगळ्यात मोठी अस्वस्थता आहे असं मला वाटतं. सगळ्यात मोठा अस्वस्थता, सगळ्यात मोठा न सुटणारा प्रश्न आहे, ज्याचे की उत्तर आपल्याला माहिती, पण आपण ते अंमलात आणू शकत नाही. कारण आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर ते अंमलबजावतात, आपल्या विचार करण्यावर, आपण काय विचार करावा यावर ते अंमलबजावतात. कारण शिक्षण क्षेत्रात त्यांनी घुसखोरी केली. त्यामुळं विद्यार्थ्यांनी, तरुणांनी जर ही अस्वस्थता संभवायची असेल, तर आपण विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, व्यक्तिगत अनुभवानुसार आपण वाचन केलं पाहिजे. कारण आपण काय वाचावं किंवा आपण वाचूच नाही याची खबरदारी एक विशिष्ट वर्ग घेतोय. एक काळ असा होता की 80% व्यक्ती समूह हा 20% सत्ताधाऱ्यांवर अंमलबजावायचा. कारण ते विचारवंत असायचे, ते लेखक असायचे, ते साहित्यिक असायचे. किस्सा आहे ते पूर्णपणे नाही सांगू शकत, पण एका मराठी साहित्य संमेलनात का यशवंतराव चव्हाण आपले जे माजी मुख्यमंत्री, त्यांना पण बाहेर ते जोडे काढून ते आतमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की मी आज एक राजकीय म्हणून इथं आलेलो नाही, मी एक रसिक म्हणून आलो. तो काळ गेलाय. तर तो काळ गेलाय. आज फक्त 20% सत्ताधारी भांडवलशाही 80% व्यक्ती समूहावर सत्ता गाजवतात. त्यामुळे ही सुरुवात कुठून तर तरुणांकडून व्हायला पाहिजे, आणि ती तरुणांनी वाचनातून करायला पाहिजे. जे एपीजे अब्दुल कलाम आपल्या भविष्यावर 2020 या वर्षात आजच्या भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयाला स्वप्न पाहतात, तोच भारत, तेच अब्दुल कलाम नसताना 2020 आजच्या वर्षात भारत विकसनशील राष्ट्रांच्या यादीमधून अविकसनशील राष्ट्रांच्या यादीत जाऊन पोहोचतो. याच्या इतकं मोठं आपल्या तरुणांसाठी दुर्भाग्य. ही गोष्ट मला इथं प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे उद्याचा भारत घडेल ही शाश्वती आपण धरणं गृहीत धरणे चुकीचे. कारण उद्याचा भारत म्हणजेच आजचा तरुण आहे. आजच्या तरुणांचीच ती क्षमता आहे की जी देशाला पुढे नेऊ शकते. नारायण मूर्तींचं तुम्ही घ्या, एपीजे अब्दुल कलामांचं घ्या, कित्येक महान तत्वज्ञ असो, विचारवंत असो, प्रत्येकाने आपल्यावरच तो भरोसा ठेवलेला आहे. कारण आपणच असे तरुण आहोत की आपणच देशाला एका वेगळ्या दिशेने नेऊ शकतो. कारण तरुणच, प्राचार्य शिवाजीराव भोसले सुद्धा म्हणतात की तरुणांच्याच मनगडात तेवढी शक्ती आहे की देशात किंवा देशाच्या भवितव्यासाठी किंवा स्वतःच्या भवितव्यासाठी ते लढू शकतात. परंतु आपली आत्ताची अस्वस्थता ही आपल्याच प्रगतीला बाधक असेल, तर आपण देशाची प्रगतीबद्दल विचार करणं ही योग्य ठरणार. तरी अस्वस्थतेबद्दल बोलण्यासाठी खूप काही कारण आहेत, खूप काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींची सर्वसामावेशकता मिळून ही तरुणांपुढील अस्वस्थता निर्माण झाली. जाता जाता एकच गोष्ट सांगू शकतो की अस्वस्थता असण्यात काही व्यक्ती समूहांचा फायदा आहे. त्यामुळं त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली अस्वस्थता कमीत कमी आपल्यापासून, जे जसे गांधी म्हणायचे, कोणत्याही गोष्टींची सुरुवात ही स्वतःपासून होणं महत्वाचं आहे. ती गोष्ट कितीही लहान असो किंवा ती गोष्ट कितीही मोठी असो. मला आदरणीय गाडे मॅडम असतील, तसेच भोर मॅडम असतील,
किंवा या मराठी डिपार्टमेंटनी मला कायम खूप काही सहकार्य माझ्या सुस्थता घालवण्याकरता केलेलं आहे असं मी म्हणेन. तर मी सर्वांचे आभार मानतो, सरांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार.